आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। बेस्टच्या विविध आगारांच्या आधुनिकीकरणाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक। महापौर रितू तावडे आणि पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या पेडणेकर बैठकीला उपस्थित होत्या। पालिका आयुक्त तसंच बेस्टचे अधिकारी देखील बैठकीला उपस्थित होते। आरबीआयचे रेपो रेट जैसे थेच, रेपो दरात कोणतेही बदल नाहीत। आरबीआय नंबर 5.25% रेपो दर कायम ठेवले, तर गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जाच्या ईएमआय मध्ये लगेचच वाढ होण्याची शक्यता नाही। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोनं 1,500 स्वस्त तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर 1,58,000वर। नाशिकमध्ये नदी स्वच्छता मोहिमेच्या वेळी गिरीश महाजनांना पिस्तूल सापडली। अज्ञातानं पिस्तूल फेकून दिल्याचा संशय। पिस्तूल आढळल्यानंतर घटनास्थळावरती पोलिसांना पाचारण। उद्यापासून 7 जूनपर्यंत आसनगाव ते तानशेत दरम्यान 25 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक। ठाण्यातील आडगाव स्थानकावरती नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा सुरू करण्यासाठी निर्णय। लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवरती परिणाम होणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। भोरमधील एटी कॉलेज ग्राउंडवरती अनंतराव थोपटेंवरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। पुढील काही दिवसात मान्सूनची वाटचाल वेगानं होण्याची शक्यता। कोकणासोबतच दक्षिण महाराष्ट्रासाठी मान्सूनचं पोषक वातावरण। गोव्यात मान्सून दाखल, लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार। पर्यावरण दिनानिमित्तानं राहुल गांधींनी अंदमान निकोबार बेटावरती स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला। अंदमान निकोबार बेटावरील पर्यावरण वाचवण्याचा राहुल गांधींकडून संदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीच्या दरात 30 रुपयांची मोठी घट। ऑटो एलपीजीचे दर 125 रुपयांवरून 96 रुपये प्रति लिटरवर। रिक्षा चालकांना मोठा दिलासा। आता पाणी टंचाई संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फक्त 27.15% पाणीसाठा शिल्लक। कासारसाई पाटबंधारे खात्याकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कासारसाई धरण प्रशासनाकडून दक्षता। पुण्याच्या चासकमान धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवरती। धरणात फक्त 6.25% पाणीसाठा शिल्लक। खेड आणि शिरूर तालुक्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 24.07% इतकाच पाणीसाठा शिल्लक। धरणातील पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊन पाणी पातळी कमी। वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार। गोंदिया शहराला 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। डांगोर्ली घाट इथे विहिरीवरील वीज केबल जळल्यामुळे पाणी पुरवठा कमी दाबानं होणार। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची माहिती। वाशिममध्ये तापमान वाढीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 17.63% पाणीसाठा उपलब्ध। पाऊस पडल्यानंतर भूजल पातळी वाढेपर्यंत पाणी जपून वापरण्याचं आवाहन। भर पावसाच्या तोंडावर देखील जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई। बदनापूर तालुक्यातल्या चिखली गावातील चित्र। जालना जिल्ह्यात 48 गावं आणि 31 वाड्यांमध्ये दररोज 79 टँकर्सना पाणी पुरवठा। सर्वाधिक पाणी टंचाई बदनापूर तालुक्यात। वाशिममध्ये तापमान वाढीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 17.63% पाणीसाठा उपलब्ध। पाऊस पडल्यानंतर भूजल पातळी वाढेपर्यंत पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नाशिकच्या इगतपुरीतील मुख्य धरणांच्या पाणीसाठ्यात घट। अनेक धरणांमध्ये 50%हून कमी पाणीसाठा शिल्लक, तर काही धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर। वाकी धरणात 8%, दारणा धरणात 16% पाणीसाठा। नागरिकांच्या चिंतेत वाढ।